दगडी पाड्याचं हे शिवनेरी चषक आपल्या भेटीसाठी आलाय. नमस्कार सफाळेकर, थोडाच वेळात मॅचची सुरुवात होईल. ऑनलाईन प्रेक्षक फार मोठ्या संख्येनं आपल्यासोबत जोडले गेलेत. एका बाजूला गोरसईचा चाहता वर्ग, तर दुसऱ्या बाजूला पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट मंच परिषद उत्सव चांगला खेळलाय. काल त्याच्या बॅटनं धमाके केलेत आणि चांगल्या मॅचेस काल त्यांना या ठिकाणी जिंकून दिलेत आणि थोड्याच वेळात एक अतिशय सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे टीम. आराध्या 11 गोरसई ब. डीबीएन लाईव्ह, जिथे प्रेक्षक पोहोचतायत तिथे डीबीएन लाईव्हचा कॅमेरा पोहोचतोय आणि हे डोंगर जवळजवळ तुम्ही पाहताय त्या डोंगरावरती 50 फूट वरती खुर्च्या पण पोहोचलेत. हे सफाळे करत हे काय करतील त्याचा भरोसा नाही. म्हणून इतकंच म्हणू आपण की क्रिकेट पाहावं तर सफाळ्यामध्ये आल्यानंतर शिवनेरी चषकाचं, आणि शिवनेरी चषकामध्ये आल्यानंतर प्रेक्षक पण इतकंच म्हणतात नाद करा, पण सफाळेकरांचं कुठे. आणि ज्यावेळी फक्त अख्खी रात्र संपेल खुर्च्या येताना रिटर्न फक्त मित्रांनो आठवणीत खाली घेऊन या. धावफलकावरती किती लागलं जाईल, गोलंदाजी कशी होईल, चर्चा या सगळ्याची सुरू झाली आहे. क्षेत्ररक्षण कसं होईल, कोणता संघ वरचढ बाजू ठेवेल, कोणती टीम विजयाचा हकदार बनेल, सुपर 4 मध्ये सेमीफायनलला कोणता संघ दाखल होईल, त्या सगळ्याची चर्चा सुरू आहे. हे सगळे खेळाडू कक्षाच्या बाजूला असणार आहे. पाठीराखे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. शिवनेरी चषक आपण अनुभवताय 6व्या पर्वामध्ये. ना चांद चाहिए ना फलक, टेनिस बॉल क्रिकेट पालघर को चाहिए, बस शिवनेरी चषक की झलक, असं विराथन नांदगडी पाड्याचा अभिमान. आणि सफाळे विभागातील एकमात्र नाईट क्रिकेट स्पर्धा जी भरवली जातं या छत्रपती क्रीडा नगरीवरती, तिथे क्रिकेटच्या थराराची झाली आहे सुरुवात. सलामीची जोडी, टाळ्यांच्या गजरात या स्वागत करूया. सूरज केने आणि बिलाल शेख मैदानावरती दाखल झालाय. 2 आयकॉन ग्रामीण टीम्स या स्पर्धेमध्ये खेळू शकतात. मागचा सामना आपण पाहिला, अगदी जो पहिला रंगला तो देखील आयकॉननं जिंकून दिला. प्रणयचं चांगलं योगदान तिकडे राहिलं आणि टीम श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी पहिली टीम सुपर 4 ला आली. दुसरा सामना झाला, एका बाजूला टीम श्री जागमाता रावळे आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाला गावदेवी वैतीपाडा संघ, आणि त्या टीमनं देखील तितकंच चांगलं क्रिकेट मैदानावरती खेळलं आणि दोन्ही एक नौखे आयकॉन मैदानावरती आले. प्रतिस्पर्धी टीमच्या स्टारकास्ट आयकॉनला त्यांनी टार्गेट केलं, बट मैदानावरती वीरू बाबरे तो देखील खेळला. अनेक सारे तारे सितारे रावळे टीम मधनं खेळले, बट फायनली गावदेवी वैतीपाडानं तो सामना जिंकला. अभिनंदन. आणि ती टीम इंटर झाली आहे सेमीफायनल मध्ये. तर आता सेमीफायनल मध्ये इंटर होणारा अजून एक संघ आपल्याला शोधायचा आहे, जो या मॅच मध्ये आपल्याला सापडेल. आदिवासी पालघर तालुका समाज क्रिकेट मंच परिषद, तर दुसऱ्या बाजूला आराध्या 11 गोरसई ब. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. एका बाजूला ग्रामीण टीम आहे, दुसऱ्या बाजूला गोरसई समोर व्यावसायिक संघ आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती प्रकाश तुंबडा, टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील पालघर जिल्ह्यातील आदिवासी संघटनेतील एक मोठं नाव. बट क्रिकेटमध्ये तुमची जात तुमचा धर्म कधी पाहिला जात नाही, पाहिली जाते तुमच्या अंगातली मेहनत आणि तुमच्या रक्तातलं क्रिकेटचं टॅलेंट. अंपायर चला ग्रीन सिग्नल, टाइम आपण मॅच करतोय 25 मिनिटं 5 षटकांसाठी. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल टप्पा पडलाय, खूप फिरलाय, हातभर बॉल वळवण्याची ताकद प्रकाश तुंबडामध्ये आणि आली एक सिंगल ऑन दी मार्क. डाव सुरू झालाय. मैदानावरती आपण पाहताय आराध्या 11 जे बजरंग गोरसई ब संघाचा एक्स्ट्रा रनच्या मदतीनं. आता स्विच इट खेळायचं होतं, प्रॉपरली कनेक्ट तर नाही झालाय. रनआउटची संधी आहे. आयकॉनची विकेट थोडी धोक्यात, मात्र जो कॉन्फिडंट आहे तो चांगला बिलालकडे. अंपासनं देखील अगदी थोडा वेळ घेतल्यानंतर निर्णय पाठवला थर्ड अंपासकडे. एकेका धावेसाठी सुरू असणारा संघर्ष, एका धावेसाठी बिलालनं विकेट धोक्यात घातली आहे. बट पाहूयात फायनली झालंय काय. टप्पा पडल्यानंतर फिरला होता बॉल, अगदी ज्यावेळी बॅटचा फ्लो रिटर्न येत होता त्यावेळी बॅटला लागलाय जरूर, तिकडे काही रन्स मिळतील, मात्र की विकेट देखील जाईल या सगळ्याची चर्चा सुरू आहे. ओ क्लोज 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 कॉल. आणि
कदाचित काम तमाम की वेळ अजून घ्यावा लागेल. बेल्स झाली इकडे फ्लाय. थर्ड अंपायर्स पाहतात निर्णय थोडाच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. कदाचित गोरसई टू सफाळे हा प्रवास पार करताना थर्ड अंपायर्स ओईटी आउट. फलंदाज बाद. बिलाल शेख बॅक टू डग आउट. पहिल्या बॉल वरती बिलाल परतलाय मैदानाच्या बाहेर. रनआउटच्या तीन अगदी विकेट फर्स्ट आली आहे. 1 बाद टीम गोरसई ब आणि अफाट संख्येनं पालघरकर सपोर्ट करतायत. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट मंच परिषदला मात्र बिलाल शेख जे आयकॉन होते टीम गोरसईचे त्यांची जातीय विकेट शून्यावरती ते बाद झालेत. खातं खोलू शकला नाहीये इकडे बिलाल. न्यू बॅटर मैदानावरती कोण येणार त्याची चर्चा सुरू झाली आहे. अगदी गोरसई जेव्हा क्वालिफाय झाली सूरज संदेशला आपण ओपन करताना पाहिलं. अगदी डावाच्या सुरुवातीला खूप चांगली बॅटिंग त्यांनी देखील केली आणि आता मैदानावरती दाखल झालाय गोरसई टीमचा कॅप्टन. लीडिंग फ्रॉम दी फ्रंट ही भूमिका त्यानं गोरसईच्या अगदी क्रिकेटसाठी दाखवली आहे. डावखोऱ्या आताच एक घातक आणि तितकाच विस्फोटक संदेश केने मैदानावरती उतरतोय. 1 बाद. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर प्रकाश तुंबडा. पहिली विकेट आली आहे. रनआउट. थोडी घाई झाली. कॉल थोडा डेंजर एंडला बिलालचा तिकडे नव्हता बट रिस्पॉन्स हा होता आणि तिकडे थोडे कमी पडले. थ्रो देखील तितका चांगला आला. कलेक्टिंग देखील तितकीच चांगली झाली आणि तदनंतर आली या पहिली विकेट बिलाल शेखची. ती मात्र जाती या टीमच्या खात्यात. आदिवासी समाज परिषद पालघर खूप काल उलटफेर केलेत. काल ताई पॅकर्स पालघर स्पोर्ट्स भिवंडी अशा सगळ्या हाफमधनं हा संघ क्वालिफाय झालाय. इकडे बॉल चालला डीप मध्ये कव्हरला. फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. सूरज केने. थोडासा मैदानावरती कॉल चुकीचा होतोय. एक सिंगल कंप्लीट झाली होती. डेंजर एंडला नकार केला होता संदेशनं तरी देखील सूरज कंट्रोल करू शकले नव्हते. मात्र फायनली थ्रो खराब आला. तदनंतर आले धावा 2. अन्यथा इकडे देखील विकेट जाण्याचा धोका कुठेतरी जरूर होता. एका बाजूला पूर्ण आदिवासी समाज आज म्हणत असेल जय आदिवासी. आज टीम जिंकू द्या कारण संघटनेच्या माध्यमातून करता फंडिंग जमा करून हा संघ उतरलाय. व्यावसायिक क्रिकेटमध्ये मात्र समोर आहे गोरसई ब हे नाव ज्याला मी तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एक मोठा मान आणि सन्मान करतो. का तर या टीमच्या क्रिकेटकडे गुणवत्ता टॅलेंट आणि ते दाखवताना स्विचिटचा फटका. सूरज केनेचा षटकार. टीमची टोटल 6 फ्लाय झाली आहे. 9 ऑन दी बोर्ड. 9 1. लोवर फुल टॉस सॉफ्ट हॅन्ड खेळत. एक्स्ट्रा कव्हरला आहे बॉल. सिंगल ऍड झाली आहे. भिवंडीचा आवाज व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भावे सर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. सर आपला देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक लेजंड व्हॉइस भिवंडीच्या क्रिकेटमध्ये. खरं तर अनेक खेळाडूंना आयडेंटिटी देण्याचं काम या आवाजानं केलं. दहाला 1 बाद. इथे टप्पा पडला. शफल झालं होतं बॅटर्स. तदनंतर फॉलो केलं. अगदी रिच वाईड लाईनच्या अगदी फलंदाज जसा समोर येऊन थांबला ना तिकडे वाईड यॉर्करचा प्लॅन आणि थोडासा दूर ठेवला बॅट्समनच्या रेंज पासून. प्रकाश तुंबडाचा एक कमबॅक. धावफलकावरती धावा झाले 10. रायटी लेफ्टी दोन्ही बॅट्समनसाठी बॉल त्याचा वळतोय. इथं बॅटची मोठी कडा आणि बॉल चालला मागे. सिंगलचा प्रयत्न आणि एक धाव त्या ठिकाणी झाली आहे पूर्ण. एका धावेच्या मदतीनं पहिल्या षटकामध्ये खूप काही घडलंय. 11 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. 11ला 1 बाद. सूरज केने बॅटिंग करतोय. 3 चेंडूमध्ये 9 धावा. एक चांगली सुरुवात त्यानं दिली आहे. आराध्या लवंश बजरंग गोरसई ब संघाला. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे. फलंदाजीमध्ये पवन केणे, भावेश पवार त्यांना पाहायला गर्दी झाली आहे. त्यांचं बॅटिंग वरती येणं बाकी आहे. सूरज केने या टीमचा बॅकबोन. जर त्याच्या बॅटमधनं सुरुवात चांगली मिळाली ही टीम मोठं टार्गेट सेट करू शकते आहे. त्यामुळे इकडे प्रोजेक्टेड स्कोर अगदी करंट रन रेटनं 66. 12 पर ओव्हर आले. 71. 14 रन पर ओव्हर आले तर 81.
टीमची टोटल धावफलकावरती 11-1. आपणास अत्यंत आनंदाने कळविण्यात येते की हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन पालघर जिल्ह्यामध्ये दिनांक 1, 2, 3 मे 2026 रोजी करण्यात आलं. तर या कबड्डी स्पर्धेमध्ये आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि धन्यवाद आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिव मल्हार प्रतिष्ठान बोईसर साळवड आणि निमंत्रक आपले आहेत गिरीजी राऊत साहेब जिल्हा प्रमुख पालघर आणि स्वागत झालं धूम धडाक्यात. खरं तर शिवसेना नामी काफी आहे. म्हटलं जाताना की पूर्ण मुंबई थांबायला प्रबोधनकार बाळ नावाचा बाप पुरेसा होता आणि ते नाव म्हणजे वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. मराठी माणूस आज महाराष्ट्रामध्ये ताठमानेनं आयुष्य जगतोय. त्याचं कारण भगवा 19 जून 1966 शिवतीर्थावरती हातामध्ये घेतला आणि त्यानंतर एक आवाज शिवतीर्थावरती गुंजला. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू भगिनींनो आणि मातांनो आणि त्यानंतर एक संघटना तयार झाली जी अन्यायाविरुद्ध आवाज उठवत राहिली. मुंबईमध्ये जिकडे अंडरवर्ल्डचं राज्य होतं ना तिकडे सगळ्यांचा एक बाप होता बाळ नावाचा. त्याचं नाव होतं प्रबोधनकार बाळकेशव ठाकरे. म्हणून आजही महाराष्ट्रातली प्रत्येक मराठी जनता म्हणते सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता. पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता. डोळ्यांमध्ये वाहणारा अश्रूनाच मुभा. कारण साहेब तुमच्यामुळे आज मराठी माणूस या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानानं उभा आहे आणि त्या शिवसेनेचे धुरंधर कार्यकर्ते आदरणीय गिरीजी राऊत साहेब पालघर जिल्हा प्रमुख आपल्या सोबत आहेत. दादा आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून शिवनेरी चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं मानाचा सन्मानाचा जय महाराष्ट्र. टप्पा पडला चाललाय यष्टी रक्षकाच्या हातात आणि दीपचं स्वागत देखील झालं सिक्सरनं. हाय दीप यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. एक नामवंत एडिटर धावफलक 17-1 बाद. नवनाथ बॉलिंग ट्रॅक वरती आज आयकॉन म्हणून या टीमला देखील 2 प्लेयर चेंज करण्याची संधी होती आणि त्यांनी आणलंय या ठिकाणी गोलंदाज नवनाथला. शफल झाले भिरकावलाय बॉल चाललाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत जरूर बनून राहतील प्रेक्षक आणि आक्रमण संदेश केनेच्या बॅट मधून कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. शेटचं पण आगमन झालंय. वेलकम शेट. धावफलक 23. बॉल तयार. अजून एक मारायचा होता मोठा फटका आता फसलाय. लॉंग ऑन की मिड विकेट. लॉंग ऑन आलाय बॉल खाली डाऊन दी बॉल. टिपलाय झेल संपलाय खेळ आणि संदेश केनेची एक वादळी झुंजार खेळी मैदानावरती थांबली आहे आणि धक्का लागलाय 23ला. हा दुसरा शॉर्ट बट स्वीट 6 मध्ये 13 धावेचं योगदान देत फलंदाज परतलाय संदेश केने बॅक टू डग आउट. धन्यवाद. परेश महादेव घरत पालघर स्पोर्टचे ओनर आणि केळवा गावातील एक नामवंत समाजसेवक त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आलाय. तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक स्वागत आणि परेश महादेव घरत साहेबांचं देखील मनपूर्वक आभार आणि आदरणीय शुल्भाताई श्रीकांत किनी चिखलपाडा यांच्या वतीनं 1,000 रुपयाचं या ठिकाणी डोनेशन आलंय. अशोकजी घरत दादा आपल्या सोबत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक आभार आणि फलंदाजीसाठी ज्याच्या येण्याची पाहिली जात होती वाट प्रतिस्पर्ध्याच्या स्वप्नांची लावतो जो वाट आणि स्वतःच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये अफाट कष्ट करत आपल्या हसमुख चेहऱ्याच्या जोरावरती त्यानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला आपलंसं केलं. पवन केने बॅटिंग ट्रॅकवर. नवनाथ मुकणे सध्या बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर हे नाव भिवंडीकरांसाठी नवीन नाही आहे. ज्या गावाच्या क्रिकेटनं आमने लोणाड परिसरातून सुरुवात केली भावाळे आणि त्याच भावाळे गावातून तयार झालेला
टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सुपरस्टार नवनाथ मुकणे बॉलिंग ट्रॅकवर. बॉल तयार, टप्पा पडलाय. नवनाथ मुकणेचा खूप बाहेर निघाला बॉल. बावळ्याने देखील अनेक सुपरस्टार टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिले, त्यामध्ये सूरज केने, त्यानंतर आवर्जून उल्लेख करेल योगेश भालेकर आणि अलीकडच्या काळात अमनेला झालेली स्पर्धा सुरेश दळवी साहेबांची ज्यानं गाजवली. 4 दिवसाचं आयोजन, मात्र प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटसाठी लाखाची 2 व्हीलर गाडी ज्या खेळाडूनं जिंकली तो नवनाथ मुकणे बॉलिंग ट्रॅकवर. बॉलर अगदी भिवंडीचा, बॅट्समन भिवंडीचा पवन केने एकमेकाला अगदी चांगल्या प्रकारे ओळखतात, जाणतात. आणि आता पवन केनेची सुरुवात त्याच्या अनोख्या अंदाजात आणि एक वेगळ्या रंगात झाली आहे. चौकारानं डाव सुरू झालाय पवन केनेचा. 2 षटकं संपली आहेत. धावफलकावरती धावा 28ला 2 बाद. टीम गोरसई ब. राज हिरमाळी त्याच्या माध्यमातून स्वरबद्ध झालेला पायल पाटील आगरी समाजातील आगरी कलाकार पवन केने यांच्या माध्यमातून कास्ट करण्यात आलेलं हे सुंदर गाणं ज्यानं आगरी समाजा सोबतीनं पूर्ण मराठी सिनेमा सृष्टीवरती देखील राज्य केलं. आणि पार्ट 1 पार्ट 2 रिलीज झाल्यानंतर अफाट प्रेम जनतेनं राज हिरमाळी यूट्यूब चॅनलला दिलं. त्यामध्ये कास्ट करणारा पवन केने सध्या बॅटिंग ट्रॅकवरती आहे. मिड विकेटला बॉल चाललाय, डीपमध्ये फिल्डिंग खूप सुंदर झाली आहे. मिळते 1 धाव. नक्कीच आपण चर्चा करूया पुन्हा एकदा. ओंकारजी शेट्टी आमच्या जोडीनं जॉईन झाल्यात. हा महत्वाचा मॅच आहे. हा जसा टॉप 4 मध्ये जाणारा तिसरा संघ कोण ठरणार त्याविषयी चर्चा चालली आहे. सूरज केने 10 वरती खेळतात, पवन केने 4 वरती बॅटिंग करतायत. आणि गोलंदाज असा आहे ना प्रकाश तुंबडा, एपी या नावाने सर्वांना परिचित असा, या स्पर्धेमध्ये 2 मेडन ओव्हर एकाच मॅच मध्ये एकाच सामन्यामध्ये 2 मेडन ओव्हर हाताळणारा हा गोलंदाज आहे. खरं तर बॅटलच प्रकाश तुंबडा वर्सेस कपिल केनेच्याच दरम्यान रंगणार आहे. सर्वाधिक खतरनाक स्पेल त्यानं देखील टाकल्या. 5 षटकं टाकली आहेत, 30 बॉल आणि त्यामध्ये 24 डॉट बॉल त्यानं टाकलेत. आणि आपण पाहिलं ना तर इकॉनॉमी पाहिली तर फक्त जवळपास अगदी 1.20ला आहे. अजून एक चौकार आला पवन केनेच्या बॅटमधनं. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे 33 धावा सध्या राजस्थानवरनं. याच गोरसई टीमचा जो नेहमी एक महत्त्वाचा की फॅक्टर राहिला, अनेक वेळा कठीण परिस्थिती ज्यानं सामने जिंकून दिलेत. किशोर मुकादम सध्या टूर एन्जॉय करतोय, मग त्याचा जीव अर्धा इकडे अडकलाय. गोरसईला ऑल द बेस्ट किशोर भाऊ मुकादम यांच्याकडून. टीमची टोटल चालली आहे अगदी धावफलकावरती डॉट बॉलच्या समाप्तीनं थांबती आहे 33 वरती. तुकाराम मंगेला सर क्रिकेट एक्सपर्ट आमच्या सोबत. प्रकाश तुंबड्याचं पहिलं षटक महागडं होतं, बट आता कमबॅक केलं. पवन केनेचा एक चौकार जरूर आहे, बट 2 निर्धाव देखील खेळला. नाही त्याच करता त्यांना आणलाय. तो विकेट पाहिजे पवन केनेचा म्हणून प्रकाशचा विकेट पाहिजे. विकेट ओ हो फ्लॅट बॅटेड फटका, समोरच्याला फ्लॅट करणारा, गार करणारा, फ्लॅट फ्युरियस षटका. चेंडू होता तो परफेक्ट प्लेसमेंट केली होती. हाकू टप्प्याचा चेंडू होता, थोडासा लांब होता आणि चेंडूला पूल केला होता आणि अगदी फ्लॅट बॅटेड सिक्सर षटकार. खूप चांगला फटका होता. मागचे 2 डॉट थोडंसं प्रेशर त्याच्यावरती देखील होतं. प्रकाश तुंबडा तयार आहे कमबॅक करण्याची स्वप्न घेऊन. अजून एक मारला आडवा बॅटनं. आता फिल्डर्स आहे तिकडे डीपमध्ये. पॉवर प्ले संपला, क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी जवळपास संपन्न झाला. आणि आफ्टर फिनिश द 3rd ओव्हर 2 विकेट्स गोरसईनं जरूर गमावलं. धावफलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजे 39. त्याचं कारण आहे ताबडतोड बॅटिंग संदेश केने करून गेलाय. बिलालचं रनआउट होणं ते परवडलं नव्हतं, बट त्यानंतर डाव सावरण्याचं काम सूरज केने, पवन केने आणि संदेशनं केलंय. आणि 3 ओव्हरमध्ये 40 धावा नक्कीच चांगल्याच सर या स्टेजला. जिकडे आज आपण पाहिलं 56 धावा पहिल्या सामन्यामध्ये डिफेंड झाल्या, दुसरा सामना देखील रन्स डिफेंड झाल्या, तिसरा सामना आता बॅटिंग करताना टीम मैदानावरती 3 ओव्हर 40 वरती पोहोचली आहे. हे प्रेक्षक
गॅलरीज तुम्हाला सध्या पाहायला मिळते. अफाट संख्येनं प्रेक्षक हा सगळा सफाळेकर आज मोठ्या संख्येनं या स्पर्धेचा आनंद घेताना. चला एकदा हाय अँड हॅलो होऊन जाऊ द्या मित्रांनो. तुम्ही सध्या ऑन स्क्रीन सगळे आहात. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी बाजूला जे स्टँड त्या सगळ्यांना तुम्ही सध्या ऑन स्क्रीन पाहता. 3 ओव्हर झालेत. धाव फलकावरती 40. काय म्हणाल सर, कुठपर्यंत पाहता येत नाही त्या 6 ओव्हरमध्ये हा डाव? चला, जसं आपण उल्लेख केला होता, आता प्रोजेक्टेड स्कोर दाखवतो 80. थोडासा जोर लावला तर 82 आणि मागच्या सामन्यासारखा 90च्या आसपास हा धावफलक असू शकेल. पण हो 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 हो, एकापेक्षा एक सरळ डावखुऱ्या गोलंदाजाचा चेंडू जसा पडला तसा बॅकफूट पंच. बडे मंच का बडा सरपंच. पवन केनेच्या बॅटमधनं कडक स्ट्रोक, चौकार. युवराज डुकडेचा तसा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता, बॅकफूट पंच. याच करता मी म्हटलं होतं बडे मंच का बडा सरपंच. फुल टॉस बॉल होता. चेंडूच्या वेगामध्ये थोडासा बदल केला होता. टॉस्टअप डिलिव्हरी हाताळली होती, पण चेंडू कदाचित तो लँड करू शकले नाही. परफेक्ट लेंथ वरती देऊ शकले नाही. पवनच्या चेहऱ्यावरती थोडासा हास्य आहे की बाबा फुल टॉस मिस केला. या चेंडूवरती कदाचित मोठा फटका येऊ शकले असता. स्कोर 45-45. नक्कीच एक चांगला संघ ज्यावेळी खेळतो त्यावेळी मॅचेस अशाच होतात, क्लोज टू क्लोज. बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर इन टू द प्लॉट, आउट ऑफ दी पार्किंग लॉट आणि चाललाय बॉल सीमारेषा बाहेर. मिळाला धावा 6 आणि सूरज केने पूर्णपणे या मॅच मध्ये अँकर रोल प्ले करताना एका बाजूने पाहायला मिळालाय. सलामीला तो आलाय. 5 चेंडू आणि 16 धावेचं योगदान त्यानं दिलंय. आणि जसा नजरेच्या समोर दिसला ना, अगदी बॅकफूटला थोडं जागा बनवली, बॉलला पिच होऊ दिलं, तदनंतर विथ द स्पिन मारलाय आणि तो चाललाय सीमारेषा बाहेर. षटकार. जसं तुम्ही उल्लेख केला, कारण चेंडूच्या वेगात बदल केला होता, पण लेनला लवकर पिक केलं होतं. टप्पा बॉल लवकर ओळखला होता सूरजनं. बॅटला थोडासा स्पर्श झाला होता, थोडासा लांबून खेळला होता, दुरून खेळण्याचा प्रयत्न सूरजनं केला होता. जसं तुम्ही उल्लेख केला, पहिले थोडासा आंखों के सामने केला, थोडासा आंखों से दूर खिलाने की कोशिश युवराज डुकलेने केलेली आहे. हे षटक आहे. जसं आपण चर्चा करत होतो, 51 धावा धावफलकावरती. स्कोरबोर्ड किती असावा त्यावरती चर्चा सुरू आहे. 51 धावा सध्या धावफलकावरती आहेत. युवराज बॉलिंग ट्रॅकवर. आता लगातारचे 2 डॉट षटकार आल्यानंतर युवराजच्या माध्यमातून काल आदिवासी या पूर्ण समाज परिषद पालघर मंचनं जे क्रिकेट दाखवलं सर, ते देखील वाखाणण्याजोगं. अनेक सारे उलटफेर काल या टीमनं केले. याच टीमनं काल स्पर्धेच्या सर्वाधिक 86 धावा देखील व्यावसायिक गटातनं बनवल्या. त्याचा देखील उल्लेख आवर्जून व्हायला हवा. बॉल तयार. आता शफल झाले होते, फाईन लेगच्या वरनं खेळायचं होतं. आता खराब आहे तिकडे हा बॉल आणि त्याच्या सोबतीनं रिझल्ट तो देखील अजून खराब झालाय. कारण 1+4 अशा 5 धावा मिळतात. म्हणजे मागच्या 2 डॉट बॉलचं जे प्रेशर क्रिएट झालं होतं ना, ते आता या 5 धावेनं पूर्णपणे कमी झालंय. आणि या 5 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले थेट अब तक 56 वरती. जसं तुम्ही उल्लेख केला, तो थोडासा प्रेशर, जसं एखादा फुगायला अलगट टाचणी मारावी आणि हवा निघून जावी, प्रेशर रिलीज करणारा, प्रेशर थोडासा रिलीज करणारा हा चौकार. तोही वाईटचा आलाय, वाईटचा. टप्पा पडला, थोडासा बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. आता ते पाहिलं ना तर थोडासा लांब होता. लांबनं हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 4 षटकांचा खेळ संपलाय. 14च्या सरासरीनं धावा सध्या धावफलकावरती आहे. त्या 56 प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 84. हा शेवटचा बॉल होता. फिंगर थोडीशी रोल केली होती आणि खेळपट्टीवरती जसा पडला तसा थोडासा टर्न झाला. लेफ्ट आर्मवरचा नैसर्गिक अँगल होता, त्याच्याने चेंडू गेलाय. सूरज केने खेळतात 16 वरती, पवन खेळतात 20 वरती. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय अशोक बाळाराम घरत नांदगडीपाडा याचकडनं या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक योगदान आलंय. त्यांचं देखील मनापूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. आपलं मनापासून आभार आहे. आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. चर्चा करतोय तिथे 56 धावा धावफलकावरती हा प्रेक्षक वर्ग आहे. आणि जसा गोरसाई बीचा मॅच जसा स्टार्ट झाला तर प्रेक्षकांची संख्या देखील आपसुकच वाढली जाते. नक्कीच चर्चेचा विषय बनलाय. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बनलाय जे बजरंग गोरसाई. आता तितक्याच मोठ्या संख्येनं आदिवासी समाज तालुका अगदी क्रिकेट मंच परिषदला सपोर्ट करण्यासाठी त्यांचे देखील प्रेक्षक या मैदानावरती पोहोचलेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा झाले 56
आणि खूप सुंदर खरं तर इथे बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. डोंगर माथ्यावरती जाऊन हे सगळे प्रेक्षक मॅचचा आनंद घेतात. बाउंड्री रोपच्या बाजूला जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्हाला पाहायला मिळते आहे. 4 ओव्हर 56, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिला डाव मैदानावरती सुरू आहे. DBN लाईव्ह या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग करताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि जवळजवळ 5,500 पेक्षा जास्त प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर नंबर आता जी 5 आणि 6 आहे ना, खूप महत्त्वाची आहे, कारण दोन्ही बॅट्समन मैदानावरती सेट झालेले आहेत. ते प्रयत्न करतील की इथनं 80 पर्यंत संघाला घेऊन जावं, तर दुसऱ्या बाजूला 70 आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न आदिवासी मंच टीम करेल. टप्पा पडलाय गुडलँड स्पॉटवरती. काल ज्या गोलंदाजानं फायपर कंप्लीट केलं तो आकाश बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. आज थोडासा आहे ना, जो बेस होता तो थोडा वेगळा पाहायला मिळाला. काल आकाश पॉवर प्लेमध्ये आले, 2 षटकांचा स्पेल टाकत खूप सुंदर बॉलिंग त्याने केली. आज त्याला थोडंसं उशिरा आणलाय, मात्र आता कमबॅक करण्याची स्वप्न घेऊन तो मैदानावरती आलाय. ओव्हर द विकेट पवन केने समोर. हा देखील बॉल टप्पा पडल्यानंतर खूप फिरलाय. बॅटर शफल झाले होते आणि त्यानंतर त्यांना बीट करून गेलाय आणि आता बॅटिंग साईड घेण्यात आलाय. या ठिकाणी DRS. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. क्या म्हणाला आकाश, जी सध्या बॉलिंग करतोय. कालचा जिकडे त्याचा स्पेल थांबला, आज तिकडनं सुरुवात केली आहे. आणि कालचा दिवस जसा आपण एन्जॉय केला होता, म्हणजे तो आजचा दिवस होता, त्याचा वाढदिवस, आणि आज तो बघूया वाढदिवस तो आपला सेलिब्रेट करतोय काय ट्रॉफीला घेऊन. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. हा चेंडू जो थोडासा टर्न झालाय ना, तो विदिन द लाईन टर्न झालाय. शफल केली की किती केलेल्या आहेत पवन केनेनं, आणि किती लांबून किती दुरून केलंय. आणि आकाशचा उल्लेख तुम्ही जसा केला होता की कालच्या दिवसामध्ये कदाचित तो फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून त्याचा वापर झालाय. आज युवराजचा समावेश संघामध्ये केलाय. प्रकाश ॲपीला त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केलं होतं, कदाचित थोडासा बदल केलाय. पण आकाश तोही सांगतोय बाबा थोडासा उशिरा आलोय, लेट आलोय, थेट आलोय, आणि लेट आलोय पण लेटेस्ट काहीतरी तुमच्याकरता घेऊन जाणार आहे. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतात गणेश आहेत आणि त्यांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑनफिल्ड पंचाचा निर्णय योग्य आहे. खूप वळाला होता बॉल आणि त्याच्यामुळे तिकडे बीट केलं होतं पवन केनेला. आणि मनामध्ये प्रश्न देखील आला होता, कदाचित वाईट बॉल आहे का, त्यासाठी DRS घेण्यात आला. शंका होती आणि आता त्याचं उत्तर मिळालं की हा फेअर बॉल. अजून एक स्लो वन. पहिला वेगात टाकला, गुडलँड स्पॉटवरनं टेक ऑफ, दुसरा बाहेर काढलाय, तर तिसरा टप्पा पडल्यानंतर आत आलाय. क्या बॉलिंग करतोय, म्हणजे गोरसई ब विरुद्ध त्याच्या अगदी भात्यातले जितके स्टॉक बॉल आहेत ना, आज जितकी शस्त्र आहेत तो सध्या बाहेर काढतोय. नक्कीच हा आता आला, थोडासा आत बाहेर वाला खेळ चाललाय, इन आउट वाला खेळ आहे सध्या. पण आता आत आलेला चेंडूला बाहेर कसं पाठवायचं हे पवन केनेनं माहिती आहे. आत आला आणि तसाच बाहेर गेला, स्टेट डाऊन द ग्राउंड, बिग हिट, षटकार. आणि जसा षटकार आला ना, प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद त्या ठिकाणी पाहायला मिळाला. खूप सुंदर फटका होता. मागच्या 3 डॉट बॉलचं प्रेशर कमी करणारा आणि याच डॉट बॉलच्या जोरावरती जे थोडं दबाव बनलं होतं त्याला थोडंसं बाजूला हटवणारा आपण पाहता हा षटकार या ठिकाणी येताना पवन केनेच्या बॅटमधून. धावफलक 6ने पुढे चालला. कौतुक जरूर व्हायला हवं. इथे एक छोटा प्रेक्षक पवन केनेसाठी मागचे 5 दिवस तो पवनची वाट पाहत होता. पवन दादा कधी येईल, पवन दादा कधी येईल. आणि पवन, तुझ्या माहितीसाठी खूप खतरनाक आहे, हा डेंजरस आहे. त्याला जर आता तुम्ही गाणं म्हणायला सांगितलं ना स्टेजवरती, आता पण 2-3 गाणी, भले छोटी छोटी वन लाईनर का होऊ दे, पण तो बोलून मोकळा होईल. हळव्या हळव्या अगदी छोट्या छोट्या पावलांनी तो बाहेर येतोय. छोट्याशा चेहऱ्यावरती गोड अशी स्माइल. पवन केनेसाठी त्यांना दिलेलं कॅश प्राईज. चला आपल्या छोट्या डॉनसाठी एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. फॅन मुवमेंट होतं, क्यूट फॅन मुवमेंट पवन केनेसाठी. हिमांशू, अर्थात त्याचं पण हिमूला पाहिलं. अजून एक मारलाय पवन केनेनं. हा चाललाय लॉंग ऑफला, असा मारलाय की परत येणं कठीण आहे. आउट ऑफ दी पार्क, लॉंग ऑफ, सीमारेषा बाहेर. एक खणखणीत दणदणीत षटकार. आणि सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय फुल ठसन ग्रुपला. गोलंदाजावरती केलेलं आक्रमण पवन केनेनं, आणि कितकी जोरात मारलाय. तुम्ही जसं योग्य विश्लेषण केलं की इतक्या जोरात मारलाय ना, चेंडू तर परत येणार नाही आहेत, पण जरी आला ना तर त्याला पाहिलं तर हेअरलाईन फ्रॅक्चर असेल. इतका जोरात मारलाय, इतक्या जोरात मारलाय. या मागचे 2 चेंडू 2 षटकार.
फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला जातोय चेंडू, जोपर्यंत फील्ड कर दिलं, एक धाव आहे चेंडूवरती, पुन्हा खराब फिल्डिंग झाले, दुसरी धाव देखील पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, 3 धावा या चेंडूवरती पूर्ण, 5 षटकांचा खेळ झाला पूर्ण आणि 5 षटकांचा खेळ पूर्ण होताना धावा आहेत धावफलकावरती 71 आणि जे 2 षटकार ओमकारजी समोर आले, आपण एक समोर स्टेट डाऊन द ग्राउंड एक वायडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं उत्तुंग षटकार पाहिला, पण त्याच्यात जस्ट डाव्या बाजूला एक स्टँड आहे, फुल टसनवाला स्टँड आहे, जर त्या स्टँडमध्ये चेंडू षटकार येतोय तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फुल टसनवाला स्टँड अगदी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला तो स्टँड आहे आणि त्या स्टँडमध्ये आता सध्या बघूया, हा फुल टसन ग्रुप आहे नांदगडी पाड्याचा आणि भावानं तुमच्यापर्यंत कॅमेरा आलाय, अगदी फुल टसनचा पूर्ण ग्रुप आहे आणि तो ग्रुप एन्जॉय करतोय या क्षणाला आणि कॅमेरा त्यांच्यापर्यंत पोहोचलाय. समीर दादा केनी आणि सगळा फुलटसन ग्रुपचा मित्र परिवार मोंडी तिकडे मॅचचा आनंद घेतात. एंट्री गेटच्या समोर आमच्या काही महिला भगिनी आहेत, त्या सगळ्यांना विनंती आहे, मातांनो बहिणींनो या पण व्यासपीठावरती, तुम्हा सगळ्यांसाठी हे व्यासपीठ खुलं आहे, कारण हे शिवनेरी चषक छत्रपती शिवाजी राजाच्या नावानं आणि आई बहिणीला मातेसमान दर्जा देणं ही याच राजाची शिकवण आहे. तर तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, ज्या समोर महिला आहेत या आपण मंचावरती, आपलं हार्दिक स्वागत आहे. आकाशचे सलगचे 3 डॉट बॉल, पण पवन केनेच्या बॅक टू बॅक जे आहेत ना ते महत्त्वाचे आहेत आणि या 2 षटकारांनी स्कोर खूप वेगानं फ्लाय झाला. षटका मैदानावरती आतापर्यंत आपण पाहिली संपन्न झाली आहेत ती म्हणजे 5 आणि धावा झालेत 71. करंट रन रेट 14 वरती आहे आणि अजून जर 14 आल्या तर धावफलकावरती 85 धावा बनतील. ऑन साइडला पहिल्याच बॉलवरती धमाका, पवन केनेचा वार, बॉल लॉंग ऑन सीमा पार, एक दमदार फटका, षटकार, 6 धावा, पवन केने ऑन फायर रेग्युलरली फायर करतो आणि सध्या पवन केनेच्या जर वैयक्तिक स्कोरवरती नजर टाकली तर 41 वरती बॅटिंग करतोय. 16 चेंडूचा त्यानं सामना केलाय. हाही चेंडू बघा पुलरल्या डिलेवरी समोर केला, लॉंगॉनच्या डोक्यावरनं या चेंडूला पाठवलाय आणि तो फॅन फॉलोवर आलाय ना पवनच्या बॅटिंगला बघण्यासाठी, तोही सुखावलाय ही बॅटिंग बघून. क्लीन बोल, अगदी वार तुम्ही उल्लेख केला होता, आता पलटवार आलाय आणि पवनची खेळी इथे संपुष्टात, पवन बाद. नाही, काल देखील आपण म्हणालो नाही, आदिवासी समाजातील सगळी मुलं आहेत, ही ती टीम आहे जी खरं तर हातावरती अगदी एका हातामध्ये आपलं जीवनात जगण्याचं साधन आणि दुसऱ्या हातामध्ये जीव घेऊन बाहेर पडतात आणि संघर्ष त्यांच्या नाही तर मग कोणाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आता मैदानावरती जो आवाज, जो टाळ्यांचा कडकडाट होतोय ना, तो सांगून जातोय की मैदानावरती कोण आलाय. तर मैदानावरती दाखल झालाय भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा अद्वितीय सम्राट, त्याचं नाव प्राऊड ऑफ भिवंडी, भावेश पवार. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पवार दी पावर, भावेश पवारचं सफाय नगरीत शिवनेरी चषकात. मग त्याआधी पवन केनेला टाटा बाय बाय देखील केलं युवराजनं, क्लीन बोल्ड काढलाय आणि कसं विसरून चालेल, हा तोच संघ आहे पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट मंच परिषद ज्यांनी या स्पर्धेमध्ये 86 धावा त्या देखील बनवलं. आज जवळजवळ तुम्ही पाहिलं ना, अगदी जशी गोरसई क्वालिफाय झाली चर्चा एकच होती, भावेश पवार येतोय का, आणि आता तो आलाय. 77 धावा धावफलकावर. अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. विवेक शेलार या टीम मध्ये आयकॉन खेळतोय ॲज अ बॉलर, त्याचा देखील मोठा रोल असणाऱ्या बिलालला तुम्ही पाहिला आयकॉन म्हणून खेळताना. चेंज ऑफ पेस कमी गतीनं टाकलाय पहिला आणि पहिल्या बॉलवरती शांत ठेवलाय भावेश पवारला. पवन केनेच्या 41, सूरज केनेच्या 8 मध्ये 16, त्याच्या जोरावरती सध्या 77 धावा धावफलकावरती लागलेत आणि आपल्या गोलंदाजीची ताकद सध्या युवराज दाखवतोय. पुढचा बॉल घेऊन युवराज तयार आहे, समोर आहे भावेश पवार. खूप चांगला चेंडू होता, कौतुक व्हायला हवं गोलंदाज युवराजचं. बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरला मारलाय, क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये उपस्थित आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न थोडा दूर आला यष्टीरक्षकापासून आणि त्याचा फायदा उचलत 2 धावा अडीगणी पूर्ण झाल्यात आणि धावफलक पोहोचलाय धावफलकावरती 79 धावा. आता झालेली ग्रामीण धमाका बिग बॅश वरुण एस पाटील पुरस्कृत आणि 70 प्रेझेंट 4 पर्व झाले, त्यातून 3 वेळा गोरसईनं जिंकले आणि त्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा ज्याचा राहिला ना तो भावेश पवार सध्या खेळतोय. बोला तयार. आता वेगात टाकलाय
युवराज. बॉलिंग आवडली असेल मित्रांनो एकदा टाळ्या युवराजसाठी देखील नक्की बनतात. जे प्रोजेक्टेड स्कोर 84-85 होतं ना त्याला थोडंसं खाली खेचलंय, कारण भावेश पवारला 2 चेंडू निर्धाव टाकलेत. त्याआधी पवन केनेची विकेट देखील गोलंदाज युवराजनं काढली आहे. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या डावातील टार्गेट सेट करणारा बॉल आणि त्याच्यावरती पवारचा वार. बॉल मिड विकेटला सीमा पार. ज्याच्या संघाच्या विजयाची कधी थांबत नाही दिंडी. गाव आहे गोरसई, नाव आहे भावेश पवार, म्हणून तर त्याला म्हटलं जातं प्राऊड ऑफ भिवंडी. फायनली एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. 85 प्रोजेक्टेड स्कोर जे होतं त्याच्यापेक्षा थोडंसं टीम पुढे पोहोचली आहे. 85 झाले, 3 विकेट्स गेलेत. 86चं लक्ष आणि पुढचा सामना त्याचा टॉस मैदानावरती महत्वाचा आहे. आणि रोडवरती ज्यांनी ज्यांनी 2 व्हीलर 4 व्हीलर पार्क केलेत त्या सगळ्यांना विनंती आहे की ट्रॅफिक जाम झाली आहे. थँक्यू सो मच साहेब, आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. शिवसेनेचं पालघरचं एक धगधगतं वादळ आदरणीय घरत साहेब आपल्या सोबत होतं. आणि साहेब पुढच्या पर्वात आपण परत याल ह्या सगळ्या अशा अपेक्षा आम्ही ठेवतो. आणि आपण या स्पर्धेमध्ये जो आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल शिवनेरी चषकाच्या वतीनं आम्ही आपलं आभार व्यक्त करत आहोत. 85ला 3. लवकरच सफाळ्याच्या क्रिकेटमध्ये अजून एक मोठा धमाका होतोय. धमाके करायला डोंगरीपाड्याला आवडतं. डोंगरीपाडा म्हटलं ना की आपल्याकडे कमिंग सून वगैरे काय नसतं, आपल्याकडे डायरेक्ट ब्लास्ट होतो. आणि लवकरच सफाळेकरांसाठी एक आनंदाची बातमी. आनंदमय क्रीडा मंडळ डोंगरीपाडा यांच्या वतीनं 2027च्या हंगामाच्या सुरुवातीलाच पहिल्या क्रमांकासाठी रोख रक्कम 3 लाख रुपयाचं पारितोषिक घेत येते भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा. एकदा जोरदार टाळा होऊ द्या आनंदमय क्रीडा मंडळ डोंगरीपाडासाठी आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या पुढील नियोजनाच्या वाटचालीसाठी. पवन केने आणि त्याचे चाहते सध्या मैदानावरती हे सगळं आता रोजच झालंय, कारण आता भाऊ सेलिब्रिटी बनलाय. आपण वळतोय आता काही सन्मानांकडे. शुभेच्छा आपण दोन्ही टीम्सला देखील देतोय. पाहुण्यांचं स्वागत करणं ते महत्वाचं आहे. उत्कर्ष त्या ठिकाणी आपल्यासोबत जॉईन होतील. इट्स ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स. धन्यवाद. आपण काही विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करतो. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवर देखील दाखल झाल्यात. आदरणीय सन्माननीय अशोकजी घरत जे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जाईल. अनिलजी किनी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. त्यांचंही योगदान या शिवनेरी चषकाच्या आयोजन नियोजनामध्ये लाभलेले आणि त्यांचा हा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. अशोकजी घरत दादांचा हा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. सध्या आपण व्यासपीठावरती पाहू शकता दादांचा शुभ सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. आणि त्यानंतर आपण आदरणीय सन्माननीय सागरजी घरत साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जाईल. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी चेतनजी किणी यांना विनंती आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान हा व्यासपीठावरती केला जाईल. सागरजी घरत दादांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह आणि त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन सागरदादांचा हा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. डाव संपलाय. मैदानावरती पहिला
आदिवासी समाज परिषद पालघर मंच आणि त्यांच्या विरुद्ध गोरसई आराध्या 11 36 चेंडू 86चं लक्ष. मॅचचा दुसरा डाव आणि या दुसऱ्या डावाला अजून रंगवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा आमच्यासोबत जॉईन होत आहेत आवाज नारंगीचा, जो विविध रंगांनी आणि विविध शब्दांनी भरलाय आणि क्रिकेटचा प्रचंड इत्तंभूत ज्ञान असणाऱ्यांपैकी एक क्रिकेट एक्सपर्ट तुकाराम मंगेला सर, स्वागत आहे आपलं. सर, काय वाटतं पॉवर प्ले किती महत्त्वाचा आहे, कारण 86चं एक मोठं रनचेस या मॅचमध्ये पार करायचं आहे. योग्य दिशेने आपण चर्चा करूया. पुन्हा एकदा आपण या शिवनेरी चषकाला पाहण्यासाठी आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. आदिवासी समाज परिषद पालघर आणि दुसऱ्या बाजूला आराध्य 11 गोरसई बी मधला मॅच 86 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि ग्रामीण भाषेमध्ये म्हटलं जातं ना बाबा 80 के 85 85 त्यांनी केल्यात, 86 तुम्हाला करायचे आहेत. आणि 86चा आकडा असा आहे ना, तुम्ही पॉवर प्लेचा उल्लेख केला होता, मी थोडंसं पुढे जाईल पॉवर प्लेचा उल्लेख देखील करील. 86चा अर्थ असा आहे, तो 8 आहे ना, तो षटकारांची संख्या आहे. तुम्हाला जर मॅच जिंकायचं आहे तर कमीत कमी 8 षटकार ठोकायचे आहेत. ते 8 षटकार जर ठोकले तर हा मॅच येऊ शकतो. आणि पॉवर प्ले जर क्रॅक करायचा, जसा एखादा पासवर्ड क्रॅक करायचा तर हॅकर पाहिजे, तसा पॉवर प्लेला जर हॅक करायचा ना तो थोडासा स्ट्रायकर पाहिजे तुम्हाला. कारण जो कॅरमच्या सोंगट्या असतात ना, तो स्ट्रायकर परफेक्ट प्रत्येक सोंगट्यानं मारत असतो. 36-86चा मॅच आहे, पण भरल्या 12 चेंडूमध्ये 30-32 धावा कदाचित या पॉवर प्लेमध्ये आल्या तर मॅच मधली रंगत येऊ शकते. कारण आदिवासी समाज परिषदेनं कालचा दिवस गाजवलाय आपल्या खेळानं, अष्टपैलू खेळानं, त्यामुळे तेही तयार आहेत. तुषार बसवंत आणि कालचा दिवस प्रतीकनं गाजवलाय, तो मैदानावरती दाखल होतोय. आणि बॉलिंग ट्रॅक वरती तयार झाला प्रिन्स ऑफ भिवंडी खालिंग एक्सप्रेस विवेक शेलार. लेट्स प्ले गेम ऑन. मॅचचा पहिला बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातात, डॉट बॉल. विवेक शेलारचा वेग सध्या बोलतोय आणि ज्याच्या मोजितोची चर्चा आहे ना पूर्ण सफाया नगरीमध्ये असते, अर्थातच भावेश पाटील त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलंय. आणि भावेश करूयात आपण मनपूर्वक स्वागत आणि आभार या स्पर्धेच्या वतीनं शिवनेरी चषकाच्या माध्यमातून. कळत नाही जो जितना वेग आहे ना, स्पीड, तुम्ही चांगला उल्लेख केला होता. कारण प्रिन्स ऑफ भिवंडी का म्हटलं जातं त्या खेळाडूला, आणि त्याचा वेगच आहे. म्हणजे स्पीडोमीटर मोजलं तर कदाचित आता ते 135-140च्या जवळ जाऊ शकेल इतक्या वेगानं सध्या विवेक शेलार गोलंदाजी करतोय. बघा, शेवटच्या क्षणी चेंडूवरती नजर थोडीशी हटली आणि ते कारण होतं की चेंडू बॅटवरती कनेक्ट झाला नाहीये. तुषार बसवंत हा असा खेळाडू आहे, म्हणजे भरपूर वेळा यांना मॅच विनिंग खेळी साकारली आहेत, पण या स्पर्धेमध्ये त्याची बॅट शांत आहेत. पण आज त्याचा विस्फोट करायला हवा, आज त्याची बॅट तलपायला हवी, आज त्याच्या बॅटमध्ये धावा यायला हव्या. या सामन्यामध्ये समोर खेळलाय, चेंडू चालला वेगानं, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. जोपर्यंत डीपवरती क्षेत्ररक्षक येतील पवन, 1 धावा या चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतील. कारण तुषारची बॅट चालली नाही आहेत, पण कदाचित या सामन्यामध्ये ती चालू शकते, बॅटमधनं धावा येऊ शकतात. अज्जूभाई पिंपळनेर ज्यांच्या माध्यमातून अगदी अतिशय भव्य दिव्य दिवेश पाटील चषक पिंपळनेरला पार पडला. हॅट्रिक जर गोरसईच्या बॉलर्सनं घेतली तर त्यांच्यासाठी 2000 रुपयाचा प्राईज दिला जाईल. आणि गोरसईसाठी अज्जूदादा पिंपळनेर यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. छोटा टायगर केतन केने देखील मॅचचा आनंद घेतो, त्याचं देखील करूया स्वागत. बॉलला डीपमध्ये लॉंग ऑनला पहिल्या टप्प्यावरती चाललाय आणि तुषारनं पहिला मारलाय. 86चा पाठलाग करताना तुषार हुशारीने तयार, सांगताना पहिला संघर्ष मग 4. तुषारचा उल्लेख केला होता, नाव त्याचं तुषार बसवंत आहे, पण विजयी झाला तर बाबा यशवंत हो, यशवंत हो, त्याला नक्कीच सांगितलं जाईल. हा फटका थोडासा गुडघा वाकवला होता, समोरच्या दिशेनं चेंडूला पाठवलंय. या चौकांना सुतोवाच केलंय. या लढाईला या रन चेसला रेडी आहोत आम्ही. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला फील्ड केला जाईल. धाव घेण्याची कुठली शक्यता नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, जसं आपण चर्चा करतोय पॉवर प्लेला कसं क्रॅक करणार, पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये किती धावा येणार, त्या 30, 32, 35 धावा निर्णायक ठरतील या सामन्यामध्ये. कमीत कमी मी म्हणेल 25. 2 ओव्हरच्या पॉवर प्लेमध्ये तितक्या बनायलाच पाहिजे, कारण आता 5 बॉलमध्ये सर फक्त 7 आलेत. विवेक शेलार खूप चांगल्या ट्रॅकवरती सध्या बॉलिंग करतोय. आता समोर मारलाय अगदी बेसबॉल स्टाईल, नो चान्स टू फिल्डर आणि बॉल सीमारेषा बाहेर. तुषारनं जे दोन्ही चौकार मारले ना त्याच्यामध्ये क्रिकेटचा प्रॉपर क्लास होता आणि तो क्लास मैदानावरती असा झळकलाय की त्याच्या बॅटिंगचं देखील कौतुक
तिकडे गोरसईकर देखील आवर्जून करतील. ओव्हर द बॉलर हेड हा चौकाराला दुसरा षटक संपल्या मैदानावरती पहिलं. आणि दोन्ही टीमला पण कंपेअर केलं ना तर एक पाऊल सध्या आदिवासी समाज परिषद पालघर मंचच्या पुढे गोरसईनं 11 केल्या होत्या. एक विकेट ऑल इंडिया आयकॉनची गमावली होती, जिकडे रनआउटच्या स्वरूपात इथे कोणती विकेट न गमावता सध्या धावफलकावरती धावा 11 पूर्ण झालेत. आणि गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय भावेश पवार. आणि भावेश पवारनं त्याच्या बॉलिंग स्पेलमध्ये कधी जर 3 विकेट बोल्ड काढले कधी, तर त्याच्यासाठी 3,000 रुपयाचं अजयजी भोईर यांच्याकडनं पारितोषिक दिलं जाईल. 11 ऑन दी बोट, 11 धावा धावफलकावर. सर काय म्हणाल, सुरुवात चांगली झाली आहे? स्टार्ट चांगला झालाय, फक्त एंड चांगला करायचा आहे. थोडासा लांबून खेळलाय, चेंडू हवेत राहिला, दुरून खेळण्याचा परिणाम हा झेल टिपला गेला. आणि भावेश पवारनं आपण आलोय जसं तुम्ही म्हटलं ना, तो आलाय आणि आल्याची दखल घेतल्यात. फलंदाज होतोय बाद. फार लवकर स्वतःच्या उपस्थितीची दखल घेण्यास या ठिकाणी त्यांना भाग पडलाय. बॅटिंगमध्ये एक षटकार त्याचा आला, तो नक्कीच निर्णायक राहिला. आणि आता भावेश पवार बॉलिंग मार्कवरती आल्यानंतर पहिल्या बॉलवरती त्याला मिळाली आहे विकेट. एक डीजे कॅन्डीला संधी देऊया, भरपूर वेळ झाला, तो प्रतीक्षित आहे. इट्स ओव्हर टू डीजे. जसा उल्लेख केला होता, थोडासा डेंजर आहे. जर विथ द बॉल विथ द बॅट दोन्हीमध्ये आपली कमाल दाखवतोय. कदाचित टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सध्या भरपूर खेळाडू आहेत, फिनिशर आहेत, पण त्या टॉप 5च्या लिस्टमध्ये भावेश पवारचं नाव कदाचित घेणं चुकीचं ठरणार नाही. कारण त्याला बॉलिंगला घ्या, त्याला बॅटिंगला घ्या, फिनिश करायला गेम सांगा किंवा गेमला सेव्हिंग करायला सांगा, दोन्ही करतोय. मॅच वाचवणं, मॅच बनवणं, मॅच जिंकून दाखवणं नेहमीच भावेश पवारनं केलंय. म्हणून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला एक बेस्ट फिनिशर म्हणजे बॅटिंगमध्ये सुद्धा आणि बॉलिंगमध्ये सुद्धा भावेश पवार पण पाहिलं जातं. पण द ड्रॉपसीनचा हिरो या नावानं भिवंडी तालुक्यामध्ये त्याची चर्चा होतं. प्रचंड मोठं क्रिकेट आहे भिवंडीचं. अगदी मग त्यामध्ये सिटी क्रिकेट फॉर्मॅट असेल, इमर्जिंग क्रिकेट असेल, 40+ फॉर्मॅट, त्या सोबतीनं वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून क्रिकेट खेळलं जातं. आमने लोणाड असेल, तदनंतर शेलार ते कवाड तो विभाग असेल, तदनंतर भिवंडी क्रिकेट 2 संघटना GCA अंतर्गत वेगवेगळ्या फॉर्मॅटच्या माध्यमातून GCA BCA क्रिकेट खेळवलं जातं. आणि त्या विभागानं अनेक सारे तारे सितारे दिलेत. त्यापैकी सध्या आपण पाहता भावेश खेळतोय, विवेक खेळतोय, पवन, बिलाल. धावफलकावरती धावा 12ला 1 बाद. आणि धावफलकावरती तुषार हा खेळाडू खूप महत्वाचा. 4 चेंडू आणि 10 धावा आतापर्यंत तुषारच्या बॅटमधून आलेत. बॉल तयार, भावेश पवार बॉलिंग ट्रॅकवर. स्लो वन ओळखता आलं नव्हतं, रीड करता आलं नव्हतं. टप्पा पडल्यानंतर इतका बॉल कमी गतीने आला ना की फलंदाजाला ते अपेक्षितच नव्हतं आणि तिकडे बीट झाला. डॉट बॉलची होती समाप्ती. आणि बघा रंगवून होता, थोडासा पिक करता आला नाहीये, तो थोडासा बाहेर गेलाय. आणि ज्यावेळेला भावेश पवारचा थोडासा हात फिरतो ना म्हणजे उलट्या बाजूला, त्यावेळेला कदाचित रीड करणं थोडंसं कठीण होतं. खराब फेडिंग, थोडंसं चेंडू वळलाय, टर्न झालाय पवन केनेला, सकून चेंडू सीमारेषा पार गेलाय चौकार. कारण जी बॉलिंग ॲक्शन आहे आणि असं म्हटलं जाय की भावेश पवारच्या बॉलिंगच्या ॲक्शनमध्ये क्वेश्चन आहे. तुम्हाला जर रीड करता नाही आलं, कारण ज्यावेळेला तो क्विकवरून टाकतो त्यावेळेला कदाचित तो थोडासा रिदम वेगळा असतो आणि ज्यावेळेला स्लोवरून टाकतो त्यावेळेला त्याचा तो रिदम वेगळा आहे. ॲक्शनमध्ये क्वेश्चन नेहमीच त्याने विचारलंय. थोडेसे पुढे निघून गेलं होतं. तदनंतर आपण पाहिलं पवनला बॉलनं तिकडे बीट केला, चौकाराला मागच्या बॉलवरती. आता पुन्हा एकदा पवन केने फेममध्ये तुम्हाला दिसतो आणि यावेळी एक सिंगल आणि चांगला थ्रो देखील आला आहे. धावफलक 1ने पुढे जातं. पॉवर प्लेमध्ये जिकडे आपण कमीत कमी 25ची चर्चा करत होतो ना, तिकडे संघ मागे पडला किती 8 धावेनं. त्यामुळे प्रेशर बनलं. नंतर 4 ओव्हर जर विकेट तुमच्या हातामध्ये न बाद 15चं रिक्वायर रन रेट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या मैदानावरती तरी जास्त मोठं नाही आहे. बट आता तेच रिक्वायर रन रेट आहे ना जवळजवळ 17.25ला टच झालाय. कारण आता
येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 69 धावाची गरज आहे. मॅच कंपॅरिझन तुम्हाला दाखवलं जात होतं. गोरसई खेळत होती 28 वरती 11 रन्सनं सध्या आता थोडा मागे पडला. त्याचं कारण होतं ओव्हर नंबर 2 मध्ये संदेश केनेनं मारलेले 2 षटकार इकडे ते खेळता आले नाही आहेत. मग अजूनही उत्सव या मॅच मध्ये आणि त्याला विजयाचा उत्सव करायचा, साजरा महोत्सव बनवायचा, या मॅचला इतिहासात घेऊन जायचं. तर आज आयुष्यातील सर्वाधिक मोठा डाव मैदानावरती आदिवासी समाज परिषद पालघर मंचला या मॅच मध्ये खेळावा लागेल, कारण खूप मेहनत करून हा संघ इथपर्यंत पोहोचलाय. 17 धावा धावफलकावर, विकेट गेली आहे 1. एक्स्ट्रा कव्हरला तिकडे क्षेत्र खाली आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला पवन केने, तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी मिळतील. धावफलक 2 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 19 धावा 1 बाद. लक्ष समोर खूप मोठं आहे, बट म्हटलं जातं ना, हालात के कदमों के सामने कभी सिकंदर नहीं झुकता. या मॅच मध्ये झुकून नाही दाखवावं लागेल, रडून नाही चालणार आहे, तर लढावं लागेल टीम आदिवासी समाज मंचला. क्लीन बोल्ड डावी एसटी उद्ध्वस्त झाले आहेत. विवेक शेलार ज्या नावासाठी किंवा ज्या खेळासाठी ओळखला जातो, आणि आपण जी चर्चा करतो 24 चेंडूचा खेळ 69 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्याच्यातले 12 चेंडू कोण हाताळणार याच्यावरती देखील नजर असणार आहे. पण त्यापेक्षा जशी सुरुवात व्हायला होती तशी सुरुवात झाली नाही आहे. तुषारनं काही फटके दाखवले, काही थोडीशी आशा निर्माण झाली, पण त्या आशेला सुरुंग लावणारा उम्मीदों को लगता हुआ ये बडा झटका. चेंडू पडला, थोडासा आत आला आणि सरळ यष्टी उद्ध्वस्त करून गेलेला आहेत. आणि हा थोडासा जर आपण आराध्य 11 गोरसई बीचा संघ पाहिला ना, अगदी फुल पॅकेज टीम आहे. पहिल्यांदा त्यांच्यामध्ये तर चांगली फलंदाजीची फळी आहे आणि रोखण्यासाठी अशा 2 ट्रम्प फ्रंटलाईन गोलंदाज आहेत, त्यामुळे धावा करणं थोडंसं कठीण होतंय. 2 नाही 3. कपिल केणेचं नाव विसरून चालणारच नाहीये. आज भावेश विवेक जरूर जोडला गेलाय. मग आता या आधीचा हिरो कोण आहे, तर आवर्जून कपिल केणे, त्याची चर्चा होईल. शिवनेरी चषकाच्या 6 पर्वात सर्वाधिक बेस्ट इकॉनॉमी स्पेल त्याच्या नावावरती राहिला. अगदी वयाच्या 16व्या वर्षी ज्यानं क्रिकेटच्या पटलावरती पाऊल टाकलं. सरस्वती खालिंग अगदी या टीमपासून सुरू झालेला प्रवास आणि आज भारताच्याच नाही तर पूर्ण पडघा परिसराला, खालिंग गावाला जगाच्या टेनिस क्रिकेटच्या नकाशावरती ज्यानं आणलं ना, ते नाव प्रिन्स ऑफ भिवंडी, मिस्टर हँडसम हंक विवेक शेलार. ISPL मध्ये देखील सर्वाधिक वेगवान बॉल टाकण्याचा कारनामा 143.55च्या वेगानं ज्यानं केला, ते नाव सध्या विवेक शेलार बॉलिंग ट्रॅकवरती. आणि त्याला डावी यष्टी दाखवून शपलून खेळणं, त्यानंतर विवेक शेलारचं आन्सर क्लिअर होतं. डावी यष्टी दाखवली, गोलंदाजानं ती वाकवली आणि वेगाचा राजा सध्या गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या दरम्यान आदरणीय पाहुण्यांचं, मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतं. आपण पाहताय सन्माननीय राजेंद्र गावित साहेब, पालघर विधानसभेचे सन्माननीय आमदार, आणि त्यांच्या सोबतीनं हिंदू श्री आदरणीय कुणालदादा पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. आणि आपल्या दोन्ही लाडक्या मान्यवरांचं आपण करूया स्वागत. मोठ्या फटक्यानं ते होईल का? लॉंग ऑन फिल्डर जेल सुटलाय आणि व्यासपीठावरती पालघरचे भाग्य विधाते, सन्माननीय कार्यसम्राट, कुशल नेतृत्व आणि एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय राजेंद्र गावित साहेबांचं शुभागमन झालंय. आणि त्या सोबतीनं दिलेल्या शब्दाला जागणारा, दोस्ती जपणारा आणि आपल्या धर्मासाठी सदैव तत्पर असणारा हिंदूश्री कुणालदादा पाटील यांचं शुभागमन झालंय. दादा, या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि हिंदूश्री कुणालदादा पाटील ते नाव ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 75,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. एकदा जोरदार टाळा होऊ द्या आपल्या लाडक्या पाहुण्यांसाठी. धन्यवाद. नाउ बॅक टू क्रिकेट. जवळ मॅच मध्ये विवेक शेलारच्या गोलंदाजीचा वेग, ज्यानं खालिंगपासून सुरू झालेला प्रवास, ज्यानं ठाणे गाजवलं, ज्यानं अगदी आपण पाहिलं रायगड, पालघर गाजवलं, ज्यांना रत्नागिरी, सातारा, पुणे आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती आता एक गोलंदाज म्हणून गल्ली टू ग्लोरी अगदी हा इतिहास ज्यानं रचला, सध्या तो बॉलिंग ट्रॅक वरती आहे. खालिंगचा भाग विवेक शेलार परफेक्ट टाकला बॅटन पॅड मध्ये, वेगाचा बोलबाला शेलारच्या आणि खालिंगच्या भागानं शेलारनं केली आहे शिकार. फलंदाज बाद विवेक शेलारच्या खात्यात ऍड होतीये अजून एक विकेट. 24 चेंडू 69ची होती गरज, फक्त खर्च केला धावा 4, विकेट्स काढले 2 आणि समीकरण उरलंय 18 चेंडू 65. आणि गोरसईचं डॉमिनेशन लेवल अगदी जिकडे 56 डिफेंड करताना 49 सामना जिंकला. आणि आज देखील या मॅच मध्ये प्रॉपर बॉलिंग युनिट घेऊन टीम उतरली आहे. विवेक शेलार 6 डॉट 2 षटकं 14 धावा, विकेट्स त्याच्या खात्यात 2, इकॉनॉमी फक्त 7ची आणि समीकरण उरलंय 18 बॉल आणि आता 65ची गरज.
हा विवेक शेलारच्या बॉलिंग हायलाइट्स तुमच्या समोरच. अराउंड द लेग क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. तदनंतर हा टाकलेला इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग, परफेक्ट प्लम. आणि तदनंतर अंपायरचा इशारा आणि शेलारचं अपील, शेलारचं सेलिब्रेशन. शेलार शेलार शेलार, सध्या चर्चा आहे विवेक शेलारच्या नावाची. 3 ओव्हर 21-18 मध्ये पाहिजे आता जिंकण्यासाठी धावा 65. आणि त्याच खेळाची अगदी झलक विवेक शेलारनं दाखवली या मैदानावरती. भावेश पवारचं स्वागत केलंय. उत्सव काल जसा उल्लेख केला होता बाबा, शिवनेरी चषकाचा महोत्सव मैदानावरती उत्सव आणि उत्सवच्या बॅटमधनं हा बिग हिट षटकार ठोकले गेलाय. पहिला चेंडू होता आणि पहिला चेंडू जर बघितला 17 चेंडू मध्ये 59 धावांचं पाठलाग करायचं आणि भावीचं स्वागत केलंय. तर अगदी भव्य स्वागत उत्सवने केलेले आहेत या षटकारच्या साह्यानं. प्रत्युत्तर दिले. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न थोडंसं दुरून खेळ होतं. एक धाव या चेंडूवरती जरूर पूर्ण झालाय. 22चा इशारा पंचाकडनं येतोय. मोठं टार्गेट आहे, पाठलाग करायचा होता. 86 धावांचा पहिल्या 3 षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत. 18 चेंडू आणि 65 धावांचा पाठलाग या टीमला करायचा आहे. आणि जसा तुम्ही उल्लेख केला अगदी डॉमिनेट क्रिकेट, प्रतिस्पर्ध्यावरती म्हणजे डोकं वर काढण्याची संधी द्यायचीच नाहीये अशा पद्धतीनं कामगिरी सध्या आराध्य 11 गोरसई बीचा संघ करतोय. आणि प्रतिस्पर्धी येणारच नाही. जसा संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेला लोकल ट्रेनने माणूस येतो ना, ज्यावेळेला अंधेरी बोरवली आला का डोअरमधले लोकांना आतमध्ये घुसून देत नाहीत, दरवाज्यात उभे असतात. तसा खेळ केलाय. कारण दरवाज्यात जितके लोक उभे असतात ना, दरवाजाच्या आतमध्ये घुसूनच देत नाही. तसा गोरसई बीचा हा संघ आहेत. एकदा का त्यांनी सामन्यावरती पकड घट्ट बसवली की प्रतिस्पर्ध्याला त्या सामन्यामध्ये परतीचे सर्व दोर ते कापून टाकतात. ज्या पद्धतीनं त्यांनी सध्या डॉमिनेटवाला क्रिकेट या मैदानावरती खेळले. आणि जसं एक सीन संपलाय जो आपण त्याचा पाहिला. आणि भावेश पवार सध्या गोलंदाजीसाठी आहेत. उत्सव 8 वरती बॅटिंग करतो. योगेश लढे 1 वरती बॅटिंग करतायत. जवळपास आता एक चेंडू जसा झालाय तसा आस्किंग रन रेट वाढला जातोय, रिक्वायर रन रेट वाढला जातोय. शिवनेरी चषकाचा जो थरार आपण अनुभवतोय, आज 7 संघ खेळले, त्याच्यातले आता 4 संघ जे टॉप 4 मध्ये पोहोचणार आहेत. ब्लॉक कॉल डिलिव्हरी खोलवा टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. नक्कीच अंतिम बॉल अजूनही या षटकातील बाकी आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 57 धावायची या मॅच मध्ये गरज. भावेश पवारला ज्याच्या येण्याची वाट पाहत होते सफाळेकर. शिवनेरी चषकानं सफाळेकरांची सगळी स्वप्न साकार केली आहे. तिथे फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला फील्ड डीप मध्ये पहिल्या टप्प्यावरती बॉल उचलून थ्रो केला जाईल तोपर्यंत मिती या ठिकाणी एकेरी धाव आणि ओव्हरथ्रो झाला होता. मागे बॅकअप आलाय तोपर्यंत षटकं संपन्न झाली आहेत. मैदानावरती 4 आणि धावा झाले. 4 षटकं संपल्यानंतर धाव फलकावरती 30. नुकत्याच व्यासपीठावरती पालघर विधानसभेचे सन्माननीय आमदार गावित साहेबांचं शुभागमन झालं आणि त्या सोबतीनं हिंदू श्री कुणालदादा पाटील त्यांच्या सोबतीनं आलेल्या त्यांच्या तमाम कार्यकर्त्यांचं, त्यांच्या मित्रपरिवाराचं, साहेबांवरती प्रेम करणाऱ्या, कुणालदादावरती प्रेम करणाऱ्या सफाळेकरांचं शिवनेरी चषकाच्या वतीनं, शिवनेरीकरांच्या वतीनं, विराथन नांदगडीपाड्याच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हार्दिक स्वागत देखील आहे. 30ला 3 आणि आता समीकरण उरलंय. येणारे 12 बॉल आणि 56 धावेची गरज आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय कपिल अशोक केने. बॉलिंग ट्रॅकवरती खूप सुंदर बॉलिंग ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये कपिलनं केली आहे. एक मिडन षटक देखील त्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये राहिलाय. पहिल्या बॉलवरती बॉल हवेत, विकेटच्या शोधात आलाय कपिल केने आणि त्याला ती मिळाली आहे. तिकडे टिपला एक सुंदर झेल, फलंदाज बाद आणि कपिल केनेच्या खात्यात ऍड होती विकेट नंबर 8. देखील आहे. पाठीमागे पार्किंग एरियामध्ये त्या बाईक्स, 4 व्हीलर
ज्या पार्क झाल्या आहेत त्याच्यामुळे तिथे वाहतुकीला अडथळा आला, काही गाड्यामध्ये अडकलेल्या आहेत. तर ज्यांनी कोणी रोडवरती गाड्या पार्क केल्या असेल त्यांनी तिथे पोचा, गाड्या थोड्याशा बाजूला करा आपल्या, कारण तुमच्यामुळे तिथे बऱ्याचशा लोकांना त्रास होतोय. तर ज्या कोणी त्या गाड्या रोडवरती पार्क केल्या असेल त्यांनी आपल्या गाडी, बाईक किंवा 4 व्हीलर त्याच्याजवळ पोचायचं आहे. नाही, तब्बल आहे ना विवेक 31 बॉलमध्ये कपिलनं 25 डॉट टाकलेत आणि त्या 25 डॉटमध्ये 8 विकेट देखील आहेत. फक्त धावा खर्च केलेत आतापर्यंत. 31 बॉलमध्ये त्यांना 5. एखाद्या गोलंदाजासाठी एखादी स्पर्धा आयुष्यभरासाठी आठवणीत राहावी ना, आज कपिल केनेसाठी तीही आहे. शिवनेरी चषक सफाळे. बॉल तयार. अजून एक आला डॉट बॉल नंबर 26 आणि ते किती बॉलमध्ये टाकलेत? 5 ओव्हर आणि 2 बॉल. जणू काही खेळपट्टी आणि या खेळपट्टीचा सध्या राजा आहे कपिल केने. टप्पा पडलाय, फिरलाय, यष्टीरक्षक बिलालच्या हातामध्ये चालला बॉल. अजून एक विकेट ऍड होईल का? नाही, आता चाललाय. आता परफेक्ट मिडल झालाय आणि कपिल केनेच्या विरुद्ध हा पहिला षटकार आलाय तब्बल 32 बॉल नंतर आणि धावफलक स्कोरकार्ड वरती पोहोचलाय 36 धावा. कारण त्याची ती ऍक्शन आहे, थोडासा पॅरलल हात येतो, खांद्याला समांतर हात येतो, थोडंसं ओळखणं कठीण आहे. रिव्हर्सिव्हचा फटका, पायावरती चेंडू आदळलाय, पंचाचं बोटवर. अजून एक विकेट खात्यामध्ये जमा करतोय कपिल केने, फलंदाज बाद. पाहून या आयोजनाच्या प्रेमात पडत सन्माननीय आमदार साहेबांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्याला एकदा जोरदार टाळा होऊ द्या. आपला माणूस, आपला आमदार राजेंद्र गावित साहेबांसाठी. आणि हिंदुश्री कुणाल दादा बद्दल बोलावं तितकंच कमी आहे. दादाला ना पद पाहिजे ना पैसा. धर्म रक्षणासाठी दादा उभा जसा महाभारतामध्ये श्रीकृष्ण जैसा. अन्यायाविरुद्ध नेहमीच पेटून उठणारा आवाज म्हणजे हिंदुश्री कुणाल दादा पाटील. तब्बल 75,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन दादाच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दरवर्षी येतं आणि त्याच खरं तर मोठ्या आधाराच्या जोरावरती हे शिवनेरी चषक उभं राहतं. 36 धावा, 5 विकेट गेलेत. अर्ध्या विकेटवरती पडला बॉल, हा देखील खूप फिरलाय, चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन आणि धावफलक 1ने पुढे जात आहे. 37 5 बाद. पुढचा सामना टॉस महत्वाचा आहे. चला दोन्ही टीम्स बी फास्ट. गावदेवी वैतीपाडा आणि चामुंडा स्पोर्ट्स विरात खुर्द टॉससाठी त्वरित यायचं आहे. आदरणीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आणि कुणाल दादांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आणि करणार आहोत टॉस. हा देखील बॉल यष्टीरक्षकाच्या हातात. अजून एक डॉट आलाय. MH48CK 7681 7681 नंबरची ज्या कोणाची सफेद रंगाची 4 व्हीलर कार आपण त्वरित जाऊन तिकडे बाजूला करायची आहे, कारण त्या कारमुळे खूप सारं ट्रॅफिक जाम झालं. 7681 7681 ज्या कोणाची कार आपण जाऊन त्वरित बाजूला करायची आहे. 38 38 लॉस ऑफ 5. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालाय, तो म्हणजेच कपिल केने. चा स्पेल पूर्ण झाल्यानंतर पवन केने सज्ज झाला. 38 5, अगदी 38 5 पूर्ण झालंय. खूप चांगली बॉलिंग भावेशनं केली आहे, विवेकनं केली आहे, कपिलनं केली आहे. आणि आता पवन केने ज्याच्या येण्याची अगदी सातत्यानं क्रीडा रसिकांना चाहूल लागलेली असते. सामना थोडासा एकतर्फा झालाय. 6 मध्ये 48 पाहिजेत. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करत आहोत. तर विनंती आहे आदरणीय पालघर विधानसभेचे कार्यसम्राट आणि लाडके आमदार गावित साहेबांना आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही टॉस करतोय.
तुकाराम मंगेला सर त्या ठिकाणी जोडले जातील टॉससाठी. चला उत्कर्ष आपण टॉस करून पहिल्या डावासाठी उत्कर्षचा आवाज ऐकूयात. वाईट यॉर्कर्स टाकायचा होता, टप्पा पडल्यानंतर तिकडे थोडासा आतमध्ये आला बॉल आणि डॉट बॉलची होती समाप्ती. पवन केनेचे सलगचे 3 निर्धाव चेंडू. दोन्ही कॅप्टन चला दोन्ही कॅप्टन्स आपण स्टेजवरती या, आपण तिकडे टॉस करतोय. हा एक्स्ट्रा बाउन्स स्क्वेअर लेग अंपायर्सनं देखील व्हाईट बॉल तिकडे कॉल केलाय आणि एक्स्ट्रा रननं काही फरक सध्या तरी पडणार नाही आहे. खूप चांगली कामगिरी सध्या आपल्याला पाहायला मिळाली आहे पवनच्या माध्यमातून. अजून एक पवननं टाकला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती आणि त्या सोबतीनं विकेट्स देखील आलेत. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शिस्तबद्ध संघ म्हणून आपल्याला ट्रॉफी मिळाली आहे. आदरणीय राहुलदादा कवडी यांचं शुभागमन झालं. या स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध संघ म्हणून ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी आली आहे त्यांचं देखील आभार. आणि सगळ्यांना विनंती आहे, आफ्टर फिनिश द मॅच खूप दूरवरचा प्रवास करून भिवंडीचा संघ गोरसई आलाय, तर ग्राउंडमध्ये कुणीही जाऊ नका. सगळ्यांना विनंती आहे, त्यांना देखील अगदी जेवायचं आहे, ते देखील माणसं आहेत. फोटो आवर्जून काढले जातील. अगदी सेमीफायनल आहे, त्यानंतर जर जिंकले तर फायनल आहे, बट सध्या त्यांना देखील थोडासा वेळ आपण देऊयात. प्रेक्षकांचं प्रेम खरं तर खेळाडूंना मोठं बनवतं. आवर्जून जिथे जिथे वेळ मिळेल आपण आवर्जून या सगळ्या खेळाडूंसोबत आपली एक भेट अतिशय चांगल्या प्रकारे करूयात. चांगलं प्लॅन करून तुम्हा सगळ्यांना आपण तो वेळ देऊयात. षटक संपलंय, फक्त एकच धाव इकडे पवन केनेनं खर्च केली. पवन केने अजून एक बॉल तिकडे टाकतोय. बॅट्समनची नक्कीच इच्छा अगदी बिलालची त्याच्यासाठी, आणि 46 धावेनं सामना जिंकत सेमीफायनलमध्ये संघ इंटर झालाय. आपण पाहताय आराध्या 11 गोरसई ब. अभिनंदन. गावदेवीच्या कॅप्टन ज्याला टॉससाठी यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय पवन केनेला. बॅटिंग करताना 17 चेंडू 41 आणि त्या सोबतीनं 1 विकेट. तर भावेश पवार आपण यायचं, त्यांचा सन्मान केला जाईल. हॅलो हॅलो. चला भावेश पवार आणि विवेक शेलार यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी.